हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 2 सप्टेंबर 2024 या दिवशी वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेला आहे श्रावणातला 5वा आणि शेवटचा सोमवार। पण याच दिवशी अमावस्या सुद्धा आलेली आहे। तर ही अमावस्या सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते। त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात असा संभ्रम आहे की या 5व्या सोमवारचा उपवास करावा का, शिवामूठ कोणती अर्पण करावी आणि या 5व्या सोमवारची जी शिवामूठ आहे तर ती सातू। आता सातू म्हणजे नक्की काय? आता सातू हे जे धान्य आहे तर ते आपल्याला मिळालं तर मग कोणती शिवामूठ आपल्याला अर्पण करता येईल, तर शिवामूठ अर्पण करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला पण सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा। बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे आणि या श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास जो आहे तर तो केला जातो। त्यामध्येच यंदा 2024 मध्ये श्रावणामध्ये 5 सोमवार आलेले आहेत, पण 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या सुद्धा आहे। तर मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी ही 2 सप्टेंबरला पहाटे 5:21 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 ती संपणार आहे। तर त्यामुळे उदय तिथीनुसार 2 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे आणि अशा स्थितीमध्ये पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते। त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ तिथी मानली जाते। त्याचबरोबर हा श्रावण अमावस्या असल्यामुळे सोबतच अमावस्या तिथी 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 संपणार असल्यामुळे या दिवशी श्रावण सोमवाराचा व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे। 5 श्रावणी सोमवाराचा दुर्मिळ योग जो आहे तर तो 71 वर्षानंतर जुळून आलेला आहे आणि 2 सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामूठ ही सातू असणार आहे। तर या श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्येमुळे सोमवती अमावस्येचं योगायोग हा निर्माण होत आहे। त्याचप्रमाणे हा श्रावण महिन्यातील शेवटचा आणि 5वा श्रावणी सोमवार आहे। तर या दिवसाला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। तर या दिवशी महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण सुद्धा साजरा केला जातो आणि चातुर्मासामध्ये श्रावण हा सर्वात पवित्र महिना आहे। अनेक शिवभक्त श्रावण सोमवारी उपवास करतात, एक वेळेस जेवण करून संध्याकाळी व्रत सोडण्याची प्रथा आहे। तर समुद्र मंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले हलाहल विष शंकरांनी प्राशन करून मनुष्यावरील धोका टाळला होता आणि त्यामुळे भगवान शंकरांचे मनुष्य वर्गावरती असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावण सोमवारी विशेष पूजा करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला जातो। तर 2 सप्टेंबर 2024 या दिवशी वार सोमवार आलेला आहे आणि आपल्याला पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी अमावस्या असल्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे। त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे आणि मग सगळ्यात आधी आपल्याला आपली देवपूजा करायची आहे। त्यानंतर महादेवांच्या विशेष सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे। त्यामध्ये बघा, ही जी सेवा आहे तर ती महादेवांची पूजा जी आहे तर ती सकाळी तुम्ही 10च्या आत किंवा तुम्ही करायची आहे, किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी महादेवांची सुद्धा सेवा जी आहे तर ती करू शकता। तर 2 सप्टेंबरला आलेली आहे ही अमावस्या तिथी आणि दुसऱ्या दिवशी 3 सप्टेंबरला ही तिथी समाप्त होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही महादेवांची सेवा जी आहे तर ती सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता। तर महादेवांची पूजा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा करू शकता किंवा त्यासाठी वेगळी पूजा मांडणी सुद्धा करू शकता। तर तुम्ही जी काही जागा निवडलेली आहे तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यावरती कुंकू आणि स्वस्तिक हे शुभ चिन्ह काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक चौरंग ठेवायचा आहे। चौरंगावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही समई सुद्धा लावू शकता। सगळ्यात आधी दिव्यांचं पूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 जोडविड्यांची पानं तुम्हाला घेऊन त्यावरती सुपारी स्वरूप किंवा देवाऱ्यातील गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। तर तुम्हाला त्याआधी गणपतीच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने आणि पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर महादेवांची पिंड एका तामणामध्ये ठेवून तुम्हाला त्यावरती जलाभिषेक करायचा आहे।
या दिवशी महादेवांना दूध, दही, तूप, मध, साखर याचा सुद्धा अभिषेक हा केला जातो। वेगवेगळ्या वस्तूने अभिषेक करा किंवा सगळं एकत्र करून सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल, ज्याला आपण पंचामृत असं म्हणतो। तर शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे महादेवांवरती जर उसाच्या रसाने अभिषेक केला तर धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात। तर ज्यांना उसाचा रस मिळाला त्यांनी आवर्जून महादेवांच्या पिंडीवरती उसाच्या रसाने अभिषेक करावा। शिवाय तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा सुद्धा करू शकता। शेवटचा श्रावणी सोमवार आहे। जर तुम्हाला ही 4 सोमवारी सेवा करायला वेळ मिळाला नसेल किंवा जमलं नसेल तर शेवटचा श्रावणी सोमवार आहे, तर ही संधी तुम्ही चुकवू नका, कारण या दिवशी सोमवती अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे अनेक पटीने तुमच्या घराला याचा लाभ हा होऊ शकतो। रुद्राभिषेक ही महादेवांची अतिशय आवडती आणि उच्च कोटीची सेवा आहे आणि या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये असलेले आजारपण, वास्तुदोष, नकारात्मकता हे हळूहळू नष्ट होतात आणि घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला सुरुवात होते। घरामध्ये सुख समृद्धी येते। तर महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतर पिंड तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका तांबणामध्ये खाली अक्षता ठेवून त्यावरती महादेवांची पिंड ठेवायची आहे। महादेवाच्या पिंडीला तुम्हाला भस्म किंवा अष्टगंध हे अर्पण करायचं आहे। त्यानंतर अक्षत अर्पण करायचे आहेत आणि या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारी तुम्हाला जोडीने म्हणजे शिव पार्वतीची पूजा करावी असं सुद्धा म्हटलं जातं। जर तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे। मूर्तीवरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचामृताने पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीची तुम्हाला विधिवत पंचोपचारे पूजन करायचं आहे। असं केल्यामुळे शिवपार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो, कारण चातुर्मासामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिव परिवारावरती असतो आणि त्यामुळे अशा प्रकारे जोडीने तुम्ही पूजन केल्यामुळे तुम्हाला काही पटीने त्याचे लाभ हे होऊ शकतात। श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांना आपण बेल अर्पण करत असतो। तर ही जी बेलपत्र आहेत किंवा पांढऱ्या रंगाची जी फुलं आहेत तर ती तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे रविवारी तोडून ठेवायची आहेत किंवा विकत आणायची आहेत, कारण श्रावण सोमवारी ही अमावस्या आलेली आहे आणि अमावस्याच्या दिवशी झाडांची पानं तोडू नये म्हणून जी लागणारी बेलपत्र आहेत 1, 5, 7, 11 या विषम संख्येमध्ये असावी। जेवढी ही बेलपत्र तुम्हाला मिळालेली आहेत तर त्या बेलपत्रांचं देठ जे आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, बेलपत्र कुठेही तुटलेलं, फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं। एक जरी बेलपत्र तुम्हाला मिळालं तरी सुद्धा ते चांगलं असावं, पण ते मनोभावे तुम्हाला ते महादेवांवरती अर्पण करायचं आहे। बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्राचे जे देठ असतं तर ते उत्तर दिशेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र महादेवांवरती अर्पण करायचं असतं आणि हे बेलपत्र तुम्ही शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करत सुद्धा अर्पण करू शकता किंवा पुरुष असतील तर त्यांनी ओम नमः शिवायचं पठण करत बेलपत्र अर्पण करावं आणि स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करत हे बेलपत्र अर्पण करावं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावणातील 5व्या सोमवारी जी शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे ती आहे सातू। पूर्वीच्या काळी वापरलं जाणारं एक अत्यंत गुणी असं तृणधान्य म्हणजे सातू, तर हल्लीच्या काळात मात्र याचा फारसा वापर होताना दिसत नाही। आपल्याकडे हे धान्य मिळणं तसं तर कठीणच आहे, कारण उत्तर बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये सातू या धान्याचं उत्पादन घेतलं जातं। गव्हासारखंच दिसणारं हे जे धान्य आहे तर ते असतं आणि गहू जे आहे तर ते चॉकलेटी म्हणजे तपकिरी रंगाचे असतात, तर सातू हे धान्य थोडंसं पांढऱ्या रंगाचं असतं। आता सातू ही शिवामूठ असल्यामुळे आपल्याला ते शिवामूठ अर्पण करायचे आहे, पण आपल्याकडे जर सातू मिळाले नाहीत मग कोणती शिवामूठ अर्पण करायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। तर पहा, तुम्हाला देवाचं साहित्य जिथं मिळतं तर तिथे तुम्हाला होम हवन सामग्री जर तुम्ही मागितली तर त्यामध्ये सातू हे धान्य मिसळलेलं असतं। अजूनही तुमच्याकडे जर पुरेसा वेळ असेल तर तुम्हाला मिळालं तर हे धान्य आणायचं आहे आणि जर तुम्हाला हे सातू धान्य मिळालंच नाही तर अशा वेळेला तुम्ही जिथे गहू ठेवता तर त्या गव्हामध्ये असलेल्या ज्या साळी असतात म्हणजे त्यामध्ये जे गहू लपलेले असतात तर ती साळ जी आहे तर ती तुम्हाला गव्हामध्ये मिळून जाईल। तर अशी मुठभर साळ जी आहे तर ती तुम्हाला मिळाली म्हणजे जव जर तुम्हाला मिळाले तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत, म्हणजे सातू जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत। शिवामूठ कशी अर्पण करावी तर शिवामूठ ही नेहमी पाण्याने ओली करूनच मग आपल्याला ती अर्पण करायची असते। शिवामूठ अर्पण करत असताना शिवा शिवा महादेवा माझी इच्छा पूर्ण करा रे देवा असा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि 3 वेळेला किंवा तुम्ही 1 वेळेला शिवामूठ जी आहे तर ती वरती अंगठा करून अर्पण करू शकता। बऱ्याच ठिकाणी अंगठा हा खाली करून सुद्धा अर्पण करण्याची पद्धत आहे, तर पहा ती जी पद्धत आहे तर ती सुद्धा योग्य आहे आणि अंगठा वर करून शिवामूठ अर्पण करणे ही पद्धत सुद्धा अगदी योग्य आहे। दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला ही शिवामूठ अर्पण करायची आहे। आता हे गव्हातील असलेल्या साळी म्हणजे जव हे सुद्धा तुमच्या घरामध्ये नसतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे, गव्हाचं पीठ असतं तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे।
बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे ही शिवामूठ अर्पण केली जाते। काही न अर्पण करण्यापेक्षा काहीतरी अर्पण करणं हे महत्त्वाचं आहे। तर पहा, गव्हामध्ये हे जे जव असतात तर ते मिसळूनच जातात आणि सातूऐवजी जव अर्पण केले तरी सुद्धा चालतील। जर तुम्ही रेशनचे गहू आणले असतील तर त्यामध्ये हे जर जव असतील, गव्हाचे जव ज्याला आपण म्हणतो, तर ते तुम्हाला मिळून जातील। अगदी 2-3 जरी तुम्हाला मिळाले तरी सुद्धा ते तुम्हाला मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि महादेवांवरती ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला महादेवांना पांढऱ्या रंगाची फूल अर्पण करायची आहे। जर तुम्हाला धोत्र्याचं फूल आणि फळ मिळालं तर ते सुद्धा तुम्ही महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि हे तुम्हाला अर्पण करायचं आहे। महादेवांची तुम्हाला यानंतर आरती करायची आहे। महादेवांची कर्पूर आरती ही केली जाते आणि त्यामुळे कापूर प्रज्वलित करून मगच तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे। शिव पार्वतीची आरती सुद्धा तुम्हाला या दिवशी तुम्ही करू शकता। ज्यांचा मासिक धर्म सुरू आहे किंवा ज्यांना सूतक पडलेला आहे तर त्यांना ही पूजा करता आली तरी सुद्धा, नाही करता आली तरी सुद्धा तुम्हाला उपवास मात्र करायचा आहे। आता बऱ्याच जणांच्या अशा पण कमेंट येतील की ताई, एकाच सोमवारी सगळी शिवामूठ अर्पण केली तर चालते का? तर नाही। तर पहा, प्रत्येक शिवामूठ जी आहे तर ती त्या वारानुसार ठरलेली असते आणि त्यामुळे शिवामूठ जी आहे तर त्याप्रमाणेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्पण करायचे आहे। आणि सांगितल्याप्रमाणे ही शिवामूठ घरात नसेल तर तुम्हाला कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे आणि घरात नसेल तर काय अर्पण करायचं आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती मी शेअर केलेली आहे। तर नेहमीप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा माझ्या हातून रुद्राभिषेक ही सेवा 4ही सोमवारी घडून आलेली आहे आणि आता हा 5वा शेवटचा सोमवार आहे। तर या दिवशी सुद्धा मी हा रुद्राभिषेक पार पाडणार आहे। महादेवांची इच्छा असेल तर तुमच्या हातून ही सेवा नक्कीच घडते। त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने सांगितलेल्या सेवा आणि उपाय हे तुम्ही करत चला, नक्कीच त्याचा तुम्हाला खूप चांगले असे अनुभव पाहायला मिळतील। तर चला, झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।